हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचं आपलं 53वं लेक्चर आहे। ठीक आहे, आजचं 53वं लेक्चर आहे, त्यामध्ये आपलं अंकांचे कोडे किंवा नंबर पझल हे चॅप्टर आपलं सुरू आहे आणि याचा आजचा सेकंड पार्ट किंवा शेवटचा पार्ट आहे आजचा। ओके, चला मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला एकूण मी 22 टॉपिक शिकवून देणार आहोत। 22 टॉपिक कोणकोणते हे पाहून घ्या। 20 आहे, आणखी 2 समोरच्या स्लाइडवर आहे, एकूण 22 टॉपिक्स। आता काय चालू आहे तर आपलं अंकांचे कोडे हे 15वं टॉपिक आपलं सुरू आहे। नेक्स्ट, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझी आउट ऑफ मॅथ बॅच ही जॉईन करू शकता। त्यामध्ये तुम्हाला मी एकूण 40 टॉपिक शिकवून देत आहो दिले आहे। हे 20 आणि हे 20 40 झाले। त्यानंतर हे माझे रिझल्ट पाहून घ्या। हे माझे 3 रिझल्ट आले आहे। ओके, माझा मॅथचा स्कोर पाहू शकता, एकदम चांगला आहे। 40 पैकी 38 इथे आहे, एक चांगला स्कोर आहे। 40 पैकी 38 इथे पण 40 पैकी 38 चांगला स्कोर आहे। तलाठी भरतीमध्ये 50 पैकी 50 आउट ऑफ आहे। ठीक आहे, आणि तलाठी भरती 2023 मध्ये पण माझा मॅथ रिझनिंगमध्ये 50 पैकी 50 आहे। ओके, चला आता आपण अंकांच्या कोड्यामध्ये काय काय बघितलं होतं ते सांगतो। याच्या आधी काय बघितलं होतं ते सांगतो। थेरी बघितली होती, पहिलं थेरी बघितली होती आणि टाईप वाईज क्वेश्चन बघितले होते। टाईप वाईज क्वेश्चन्स बघितले होते। ठीक आहे, आपली थेरी पण झाली, टाईप वाईज क्वेश्चन पण झाली, आणि आता घेऊ आपण प्रॅक्टिस क्वेश्चन्स। ओके, प्रॅक्टिस क्वेश्चन घेण्याआधी थोडी मी थेरी रिवाइज करून घेतो। अंकांचे कोडेमध्ये नेमकी तुम्हाला ट्रिक कोणकोणत्या लावायच्या आहे, कशा कशा ट्रिक लावायचे आहे ते तुमच्यासोबत थोडं डिस्कस करतो। तुम्हाला वर्ग, घन आणि पाढे तर पाठ करावं लागतेच। ओके, आता नेमक्या अंकांच्या कोड्यामध्ये अंकांचे कोडे किंवा नंबर पझलचे प्रश्न सॉल्व करताना, सोडवताना नेमक्या कोणकोणत्या ट्रिक्स तुम्हाला अप्लाय करावे लागते ते तुम्हाला मी इथे सांगतो। ओके, काय करायचं, पहिलं करा a + b = c। पहिल्या दोन संख्याची बेरीज बरोबर तिसरी संख्या, नंतर पहिल्या दोन संख्याची वजाबाकी बरोबर तिसरी संख्या, नंतर पहिल्या दोन संख्यांची बेरीज आणि त्याचा वर्ग बरोबर तिसरी संख्या, किंवा पहिल्या संख्येचा वर्ग प्लस दुसऱ्या संख्येचा वर्ग बरोबर तिसरी संख्या। म्हणजे काय, इथं पहिल्या दोन संख्याची बेरीज बरोबर तिसरी संख्या, पहिल्या दोन संख्याची वजाबाकी बरोबर तिसरी संख्या, दोन संख्याची बेरीज आणि त्याचा वर्ग बरोबर तिसरी संख्या, म्हणजे काय तर बेरजेचा वर्ग, इथं वर्गांची बेरीज। ओके, चला त्यानंतर निघते दोन संख्यांची बेरीज त्याची दुप्पट बरोबर तिसरी संख्या, दोन संख्यांची वजाबाकी त्याची दुप्पट बरोबर तिसरी संख्या। आता हे तेवढं विचारत नाही, पण हे विचारते। ओके, चला हे एवढे विचारते तुम्हाला, हे पण तेवढं विचारत नाही, हे एखाद्या दिवस विचारते, कारण की हे जे आहे ना a + b = c इझी क्वेश्चन झाला, तो पण सहसा विचारला पाहत नाही। तुम्हाला हे क्वेश्चन नेहमी विचारले जाते। ठीक आहे, आणखी काय विचारते तर 2ab गुणला 2 बरोबर c, असं म्हणजे बघा, दोन संख्याचा गुणाकार गुणला 2 बरोबर तिसरी संख्या, दोन संख्येचा गुणाकार गुणला 5 बरोबर तिसरी संख्या। त्यानंतर दोन संख्येचा गुणाकार भागिले 2 बरोबर तिसरी संख्या। त्यानंतर a आहे, नंतर 2a आहे, नंतर 3a, नंतर 4a, म्हणजे इनडायरेक्टली हे पाढाच आहे। ठीक आहे, पाढा हे बघ, एक क्वेश्चन तुम्हाला घेतला होता 8 × 1 = 8, 2 × 16, 8 × 3 = 8, 32, हा पाढा आहे। त्यानंतर a आहे, a च्या दुप्पट होईल, त्यानंतर याच्या पण दुप्पट होऊन जाईल जे की 4a होणार, आणि याच्या पण नंतर दुप्पट होईल जे की 8a होणार आहे। ठीक आहे, चला त्यात आणखी आहे a चा वर्ग, a चा घन, a चा 14 a चा 5. ओके, इत्यादी प्रकारच्या तुम्हाला ट्रिक इथे फॉलो कराव्या लागतात। ओके, आणखी एक ट्रिक आहे, a आहे पहिलं, त्यानंतर 2a + 2, ओके, पुन्हा 4a + 2, ओके, इत्यादी प्रकारची ट्रिक तुमची तयार होते। या ट्रिक तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्या आहे, अप्लाय करायच्या आहे। प्रश्न पाहिल्याबरोबर या ट्रिक तुम्ही अप्लाय करायच्या। ओके, जेणेकरून तुम्हाला
क्वेश्चन लवकर इझीपणे लवकर सॉल्व करता येईल. ओके, चला आपली थेरी आपण रिवाईज केली आहे. टाईप झाले होते आपले, टाईप नंबर 20, काल 20 टाईप झाले होते. आता प्रॅक्टिस क्वेश्चनला आपण सुरुवात करू. ओके, चला आजच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊ आणि लेक्चर इथे संपून जाईल. प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर 1 दिसतंय का ते 1 2 3 7 या लहान संख्या आहे आणि ही मोठी संख्या आणि वर्गसंख्या आहे. ही पण एक वर्गसंख्या आहे. आता वर्गसंख्या असेल तर नेहमी काय करायचं, एक तर या पाचींचा गुणाकार करून वर्ग करायचा. काय करायचं, या ज्या 4 संख्या उरलेल्या आहे ना यांचा गुणाकार करून वर्ग करायचा किंवा सगळ्यांची बेरीज करून वर्ग. ठीक आहे, सगळ्यांची बेरीज करून वर्ग करायचा. आणि सर्वात जास्त फोकस एक्झामिनर तर याच्यावर असते, बेरीज करून वर्ग. आता करा, 1 हे +2 +3 +7 आणि त्याचा वर्ग किती होते पहा, 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13चा वर्ग आहे ते 169 बरोबर आहे. ओके, तसंच इथं करा, 5 आणि 3 8, 8 आणि 10, 10 आणि 11, 11चा वर्ग 121. म्हणजे काय, बेरीज करा आणि त्याचा वर्ग. तसंच इथे बेरीज करा, 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 आणि 5 किती 16, इथे ते 16चा वर्ग. किती 16चा वर्ग आहे, 289. हे कितीचा वर्ग होते, 16चा वर्ग रे 256 आहे ना. हो 256, 289 17चा वर्ग आहे. तुमचा आन्सर काय तर बेरजेचा वर्ग. हे वाला आन्सर आहे तुमचं, बेरजेचा वर्ग. ही ट्रिक लागते, बेरजेचा वर्ग. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2 आहे, 5 आहे आणि 23 आहे. 1 आहे, 2 आणि 3 आहे. अशा ठिकाणी काय करायचं पाहून घ्यायचं. पहिलं 5 2 10 नाही जुळता, दूरपर्यंत संबंध नाही. मग करा 5चा वर्ग आणि 2चा वर्ग मायनस करून घ्या. किती येते पहा, 5चा वर्ग 25 -4 नाही येत आहे. 5चा वर्ग 25 -4 म्हटलं तर 21 येत आहे. मग कोणत्या तरी एकामधून 2 काढून घ्या, वर्ग काढून घ्या. 5चा वर्ग 25 -2 23. ओके, तसंच 2चा वर्ग 4 -1 3 आले. तसंच 5चा वर्ग 25 -3, 25तून 3 गेले किती 22. आता हे इझी का वाटत आहे मला, कारण की ज्या मी ट्रिक त्या पाठ केल्या. आता इथे कोणता ट्रिक लागते का, एका संख्येचा वर्ग मायनस दुसरी संख्या बरोबर सी. ओके, चला आता बघा, इन द सेन्स याचा अर्थ समजून घ्या. इथे नेहमी इथं एचा वर्ग म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग -b मायनस दुसऱ्या संख्येचा वर्ग असा नाही पकडायचा. सहज पाहून घ्या, कोणत्याही एका संख्येचा वर्ग मायनस दुसरी संख्या म्हणजे काय, या 5चा वर्ग -2. ओके, आता ही ट्रिक पण पाठ करा. जे नवीन ट्रिक तुम्हाला भेटत आहे ना, ही पण ट्रिक तुम्ही पाठ करा. पाठ करण्यापेक्षा हो पाठच करा म्हणतो डायरेक्ट, कारण की अशा ट्रिक पाहिल्याबरोबर तुम्ही अप्लाय करायच्या मग. ओके, बघा मी तुम्हाला नेहमी सांगतो, आधी पण सांगितलं होतं, जेवढी मेहनत घ्यायची आहे ते एक्झामच्या आधी मेहनत घ्या. ओके, प्रिपरेशन दरम्यान मेहनत घ्या. जेवढं पाठांतर करायचं आहे, घुगमपट्टी करायचं आहे, स्टडी करायचं आहे किंवा समजून घ्यायचं आहे, तेवढं सगळ्या गोष्टी तुम्ही पसारा आहे त्या सगळ्या गोष्टी एक्झामच्या आधी करा. एक्झाममध्ये फक्त आणि फक्त आन्सर टिक करा. ओके, जेवढे आन्सर तुम्हाला पाठ करायचे आहे, ट्रिक पाठ करायचे आहे, ट्रिक शोधायचे आहे, बनवायचे आहे, ते इथं बनवा ना. एक्झाममध्ये आन्सर टिक करा. ओके, कसं करायचं तुम्हाला मी सांगितलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, 2 3 13, 3 2 6, 6 2 12 +1, 5 1 5, 5 25 नाही. ठीक आहे, मग पहा 3चा वर्ग 9 +2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि 4 13. ओके, तसंच 5चा वर्ग +1चा वर्ग किती होते 25 आणि 1 26. तसंच 3चा वर्ग +7चा वर्ग 7 7 49 +9, 49 आणि 9 किती होते 58. ठीक आहे, युअर आन्सर इज 58. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन क्रमांक 4 पहा, 9 आहे, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17, 17 आणि 4 किती ते 21. ओके, आणखी एक ट्रिक लक्षात ठेवा. कोणती ट्रिक ठेवायची लक्षात तुम्ही, एकतर विषम संख्या असू शकते, समसंख्या, लगातार समसंख्या, लगातार विषम संख्या किंवा मूळ संख्या किंवा त्रिकोणी संख्या. लगातार त्रिकोणी संख्या, लगातार मूळ संख्या,
लगातार विषम संख्या इत्यादी पण इथे राहू शकते, किंवा हे असं पण राहू शकते का इथं हे 9 म्हणजे ए, इथं 2a, इथं 3a, इथं 4a असं पण राहू शकते, म्हणजे हा पाढा होऊन जाईल तुमचा. ओके. आणि आणखी कोणकोणती ट्रिक राहते इथे हे मोडून टाकतो, याचं काही गरज नाही इथे. ओके. आणखी कोणकोणती ट्रिक राहते इथे पहा सांगतो. ए चा वर्ग, ए चा घन, ए चा 14 घात आणि ए चा 5वा घात. ओके. आणखी कोणती ट्रिक राहते का पहिलं इथे ए राहते, त्यानंतर ए चा वर्ग, त्यानंतर ए चा घन, त्यानंतर ए चा 4था घात. ओके. चला आणखी काय काय राहते इथे. हां इथं ए च्या दुप्पट, ए च्या तिप्पट, ए च्या चौपट ते झालंच आहे ना. ओके. का राहते ए चा वर्ग प्लस 2, पहिले तर ए राहते, त्यानंतर ए चा वर्ग प्लस 2. आता याचा इथं पूर्ण, आता इथं जी संख्या येईल त्याचा पुन्हा वर्ग प्लस 2. आता इथं जी संख्या येईल त्याचा वर्ग प्लस 2. ओके. चला अशी पण संख्या राहते. त्यानंतर आणखी कोणकोणती ट्रिक राहते ते सांगतो तुम्हाला इथे. अशा कंडिशनमध्ये इथं ए राहते, इथं 2a प्लस 2. आता इथं जी संख्या येईल बस त्याच्या 2a प्लस 2 होईल. ओके. आता इथं जी संख्या येईल त्या संख्येच्या 2a प्लस 2. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. तुम्हाला बघा क्वेश्चन घेत आहो आणि ट्रिक पण मी ते रिवाइज करत आहो, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये त्या ट्रिक पाठ झाल्या पाहिजे. एक्झाममध्ये प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ट्रिक पाठ झाल्या पाहिजे. ओके. चला इथं बघा 169 वर्गसंख्या आहे, 121 वर्गसंख्या आहे. मला वाटतं क्वेश्चन रिपीट झाला का. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. मग काय वर्गसंख्या आहे ना, वर्गसंख्या आहे, करा बेरीज. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 7 किती ते 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 7 13, 13चा वर्ग 169. ओके. तसंच 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, 8 9 10 11, हे आहे 11चा वर्ग 121. ओके. बेरीज करा. 6 आणि 1 7, 7 आणि 4 11, 11 आणि 5 किती ते 16 आणि 16चा वर्ग होते 256. चला काय तुमची ट्रिक आहे बेरजेचा वर्ग. ओके. आणखी ट्रिक कशी एक बनते अशा क्वेश्चनमध्ये ते सांगतो. का तिन्ही संख्याचा गुणाकार कोणाचा, चारही संख्याचा गुणाकार 1 गुणला 2 गुणला 3 गुणला 7 आणि त्याचा वर्ग, ही पण ट्रिक बनते. इथं अप्लाय होत नाही पण ठीक आहे. किती होते 2 6 आणि 6 7 42, म्हणजे इथे किती 42चा वर्ग पण इथे राहू शकते. ओके. अशा प्रकारच्या ट्रिक इथे बनते. क्वेश्चन नंबर 6 घ्या. इथं बघा हे घनसंख्या आहे 343, 512 ही पण घनसंख्या आहे. ऑब्व्हियसली इथं काहीतरी घनाचं मॅटर लागते. मग आपण काय करायचं, यांचा गुणाकार करून घन करायचा, नाहीतर बेरीज करून घन करायचा. ओके. आणि मोस्टली प्रेफरन्स बेरीज करून घन करायचा. इथं पहा 1 + 2 + 3 + 4, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4, 4 आणि 3 7, 7चा घन 343. ठीक आहे. आन्सर का तुमची मधातली संख्या 7चा घन 343. इथं करा 5 आणि 1 6, 6 आणि 2 8 + 0 8, 8चा घन बरोबर 512. आलं मधातली संख्या 512. इथं तसंच करा. तुमचं ट्रिक काय लागते तर बेरजेचा घन, बेरजेचा घन. ओके. करा 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9 आणि 9चा घन होते 729. आन्सर किती तुमचं 729. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. नाव द क्वेश्चन नंबर 7. किती मिनटं झाले 13 मिनटं 14 मिनटं. इथे 24 आहे, इथे 30 आहे. वर्गसंख्या घनसंख्या नाही. आणि मग काय करायचं पाहून घ्यायचं. पहिलं हे मोठी संख्या आहे आणि आतमध्ये बाहेरच्या लहान संख्या आहे. मग अशा ठिकाणी काय करायचं बघ, तुम्हाला सांगत आहोत ट्रिक कशी लावायची. तर पहिले सगळ्या संख्यांची बेरीज करा, गुणिला इथे दिसतंय ना 24 आहे ना, मग 2 किंवा गुणिला 3 गुणिला 6. का, कारण की 24ला भाग जाते. 24ला आणि 30ला भाग जाणारी अशी कोणतरी एक संख्या पाहू शकता तुम्ही. इथं तुम्ही 3 आणि 6 दिसते, 3 दिसते आणि 6 दिसते. 2 म्हटलं तर ते पण खूप खूप छोटं होऊन जाईल, किंवा मग 2 पण तुम्ही घेऊ शकता. ओके. नाहीतर मग काय करायचं, पहिले त्या चारही संख्याचा गुणाकार करा. आन्सर येते का पहा. नाही आन्सर येईल तर मग गुणला 2 करून पहा आणखी. ठीक आहे. पहा 1 2 2, 2 6, 6 + 24. बस गुणाकार म्हणजे बेरीज. बस फक्त गुणाकार तुमचा आन्सर येते इथं याच्यामध्ये आला. फक्त याच्यामध्ये एकदा पाहून घ्यायचं. 1 2 2, 2 6, 6 5 30. बस संपला विषय.
गुणाकार तुमचा आन्सर आहे. 6 1 6, 6 चौक 24, 24 पंच किती नसेल माहीत तर करायचं. 5 6 30, 3 चौक 12, 120. युअर आन्सर इज 120. ठीक आहे. आणि बेरीज गुणला हे 2 3 4 होते का पाहून घ्या पहिले एकदा. नाही होत तसं होत नाहीच, पण आपण असं चेक करून घेऊ. 4 ने 5, 5 2 7, 7 8 9 10, 10 गुणला नाही होत. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. 5 6 7 इथं काय येतं का नाही येत आहे. ठीक आहे. मला वाटतं काहीतरी चुकलं काय. काहीतरी चुकलं का मला पाहून द्या. हां ठीक आहे. चुकला नाही क्वेश्चन. बरोबर. तुम्ही सॉल्व करून पहा बरं एकदा. मला तर ट्रिक भेटले पण तुम्ही सॉल्व करून पहा. आणि इथे एक नवीन ट्रिक भेटते, ते तुम्ही ट्रिक लक्षात ठेवायची. काय बघा. 7 5 35 भागिले 6 होत नाही. मग काय करायचं. 7 5 12 भागिले 2. आणि ही ट्रिक तुम्हाला सांगितली आहे, नवीन ट्रिक नाही, जुनीच ट्रिक आहे. का काय ए प्लस बी भागिले 2 इज इक्वल टू सी. जुनीच ट्रिक आहे. तसंच करा. 5 + 21 होते 26 भागिले 2 13 आले. ठीक आहे. तसं इथं करा. 21 + 7 28 भागिले 2. आन्सर किती 14 ना. तुमचा आन्सर काय तर ए प्लस बी भागिले 2 बरोबर तिसरी संख्या. वरच्या दोन संख्येची बेरीज भागिले 2 इज इक्वल टू खालची तिसरी वाली संख्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 घ्या. आता घ्या इथे काय काय येते पाहून घ्या. 12 1 12, 12 2 24, 12 1 12, 12 2 24 पुन्हा गुणला 2 आला. ठीक आहे. 24 2 48. तसंच 9 2 18, 18 2 36. मग ते पण करून पाहिजे. 11 2 22 आणि 22 2 44. आन्सर तुमचा आहे 22. ओके. युअर आन्सर इज 22. नेक्स्ट पाहून घ्या पहिली. तर 84 येण्यासाठी ह्या दोघांसोबत तुम्ही काय करू शकता. 81 येण्यासाठी काय करतात ते पाहून घ्यायचं पहिलं. ओके. पहा मी म्हणतो याच्या अर्धे करा 9 आले. 9 9 81. आता याच्या अर्धे करा 7, 12 7 84. ओके. काय केलं. अर्धे केले आणि गुणाकार केला. तसंच या एक्सच्या अर्धे करा आणि ह्या दोघांचा गुणाकार बरोबर हे संख्या. ओके. चला काय एक्स भागिले 2 गुणला 11 इज इक्वल टू 88. मग एक्स बरोबर काय तर 88 भागिले 11 गुणला 2 16 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. या ठिकाणी 16 येते. हे कसं काढलं. असंच काढलं. ज्यांना कोणाला नसून समजलं डबल सांगून देतो. काय टेन्शन घ्यायचं नाही. मी काय भागेला 2 केले बा. याला भागेला 2 केले आणि गुणाकार केला. ओके. याला तुम्ही कसं लिहू शकता. 14 गुणला 12 भागेला 2 बरोबर वरची संख्या 84. ओके. कसं. याला ए माना पा. याला ए माना, याला बी माना. मग तुमचा आन्सर काय ए बी भागेला 2 बरोबर तिसरी संख्या. आणि ही ट्रिक तुम्हाला मी शिकवली. 2 संख्येचा गुणाकार भागिला 2 बरोबर तिसरी संख्या. तसंच इथे 2 संख्येचा गुणाकार भागिला 2 बरोबर वरची संख्या. तसंच 2 संख्येचा गुणाकार भागिला 2 बरोबर वरची संख्या. ओके. बस. आता हे 2 संख्या म्हणजे इथं माहीत नाही कोणती संख्या आहे. इथं ए माना झालं. या ठिकाणी ए तुम्हाला इथे काढायचं आहे. ओके. चला. किंवा मग आणखी तुम्हाला नसन तरी समजलं सर मला डायरेक्ट मला फक्त इनडायरेक्ट इथलं डायरेक्ट आन्सर काढायचं आहे, तर कसं करायचं ते सांगतो. मग काय करायचं. ह्या दोघांना ए आणि बी माना. 12 7 84 म्हणजे पहिले दोघांचा भागाकार आणि भागिला 2 होऊन जाईल पुन्हा. बस. 9 9 81 सॉरी गुणला 2. ह्या दोघांचा पहिले भागाकार करायचा आहे. 12 7 84 मग गुणला 2 करा आले 14. 9 9 81 मग गुणला 2 18 आले. ठीक आहे. तसंच 11 8 88 गुणला 2 करा 16 आले. ठीक आहे. इत्यादी प्रकारे मित्रांनो अंकांचे कोडे किंवा नंबर पझल याचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. इथे आपलं चॅप्टर इथे संपलेलं आहे. ओके. चॅप्टर इथे आपलं हे संपलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो तुम्हाला. एक मिनिट थोडं मला कॅमेरा व्यवस्थित करू द्या. ओके.
पुन्हा एकदा सांगतो नेमकं आपलं काय काय झालं आतापर्यंत ते सांगून देतो. एक छोटं चॅप्टर होतं अंकांचे कोडे, काही मोठं चॅप्टर नाही ते. ज्या ज्या ट्रिक होत्या इथे त्या सगळ्या ट्रिक मी इथे मित्रांनो घेतल्या, कव्हर केल्या. ओके, अंकांचे कोडे किंवा नंबर पझलमध्ये ज्या ज्या ट्रिक फॉलो होते त्या सगळ्या ट्रिक मी इथे कव्हर केलेल्या आहे. ओके, तुमचं थेरी केली, टाईप वाईज क्वेश्चन केले आणि प्रॅक्टिस पण केली आहे. ओके, आतापर्यंत काय काय झालं आपलं, हे इंट्रोडक्शनचं लेक्चर झालं होतं. त्यानंतर अक्षर मालिका पण झालाय, अंक मालिका पण झालाय, अक्षर अंक मालिका पण झालाय, आपलं लयबद्ध अक्षरमाला पण झालाय, सांकेतिक भाषा पण झालाय, समान संबंध पण झालाय, वर्गीकरण आपण घेतलाय, पुनर्मांडणी, वयवारी, दिशा, तुलना, नातेसंबंध, आसन व्यवस्था आणि आजचं लेक्चर हे अंकांची कोडे जे की टॉपिक संपलाय. एकूण 15 टॉपिक झाले आपले आतापर्यंत. आतापर्यंत आपले काय काय झाले, एकूण तुम्हाला 22 टॉपिक्स भेटत आहे. 22 टॉपिक्स भेटत आहे आणि त्यावर आधारित 70 लेक्चर्स तुम्हाला इथे भेटत आहे. या 22 पैकी 15 झाले, बाकीचे 7 टॉपिक शिल्लक आहे. ओके, 15 झाले, 7 हे वाले शिल्लक आहे. आणि या 70 लेक्चर पैकी मला वाटतं 53 काहीतरी 53 लेक्चर झाले तुमचे लेक्चर. आणखी 20 लेक्चर तुमचे येईल. ठीक आहे, 20 लेक्चर तुमचे या बॅचमध्ये तुमचे येईल आणखी. ओके, आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत माझं लेक्चर आवडलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, मी म्हणत नाही परंतु करत चला, कारण की एक अशी पूर्ण बॅच घेतो म्हटलं मित्रांनो तर खूपच कमी व्ह्यूज येते. आणि वाटल्यास नुसतं यूट्यूबवर छोटे छोटे व्हिडिओ 10-10 मिनिटाचे नुसते ट्रिकवाले व्हिडिओ टाकले तर त्याला व्ह्यूज जास्त येते, परंतु त्या व्हिडिओजनी तुमचं सिलेक्शन होणार नाही. त्यासाठी मी पूर्णच्या पूर्ण बॅच लॉन्च करतो, बॅच शिकवत आहो. ओके, आता बघा 10 मिनिटं मी एखाद्याचं समजा कोणतं एक चॅप्टर घ्या, कोणतंही घ्या, आता कोणतं अंकमालिका घ्या, एक 10 मिनिटाचा व्हिडिओ टाकला असता ज्यामध्ये 10 गणिते शिकवले असते ट्रिकवाले, तर तुमचं ते टॉपिक क्लिअर झालं नसतं. ओके, एक छोट्याशा 10-15 मिनिटाच्या व्हिडिओनी एक पूर्ण टॉपिक क्लिअर होत नाही. त्यासाठी मी प्रॉपरली एक सिस्टमॅटिक वेनी तुम्हाला एका ऑर्गनाइज वेनी तुम्हाला इथे पूर्णच्या पूर्ण बॅच घेत आहो. ओके, चला, त्यामुळे याकडे थोडं भान ठेवा आणि व्हिडिओज रेग्युलरली बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला माझ्या लाईक करत चला. ओके, जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करत चला. ठीक आहे, आणि ज्यांना कोणाला आवडत असेल आणखी तर शेअर पण करत चला. तुमचे आजूबाजूचे कोणी मित्र वगैरे असेल त्यांना शेअर करत चला, जेणेकरून मला पण त्याने 4 व्ह्यूज जास्त येईल आणि आणखी माझं थोडं मोटिवेशन वाढेल, जेणेकरून नवीन बॅच लॉन्च करताना यूट्यूबवर नवीन बॅच लॉन्च करताना मला तो उत्साह आणखी वाढेल. ओके, ठीक आहे. नाहीतर व्ह्यूज कमी येईल तर नवीन बॅच वगैरे फ्री क्लासेस वगैरे प्रोव्हाइड करताना थोडा मला इथे विचार करावा लागेल. ठीक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा. ओके, थोडं आपल्याकडे वेळ होता म्हणून मी थोडंसं भाषण टोकलं. अधामधून भाषण द्यावं लागते, चांगलं वाटते. तसं असं भाषण काही देता येत नाही मला, परंतु थोडंसं कधी कधी भाषण द्यावं लागते. ठीक आहे, बरं एक मिनटं, काय चालू होतं आपलं, अंकांची कोडे हे चॅप्टर आपलं संपलं आहे. ओके, यानंतर जे संभाव्यता आहे याचे मला वाटते जवळपास 4-5 लेक्चर येईल. ओके, त्यानंतर मांडणी व निवड याचे पण 4च्या आसपास लेक्चर येईल. घड्याचे पण 4 ते 5 लेक्चर तुमचे येऊन जाईल. दिनदर्शिका कॅलेंडर याचे 3-4 लेक्चर येईल. तार्किक विश्लेषण 2 ते 3 किंवा 4 लेक्चर तुमचे येईल. हे किती लेक्चर येईल अंदाजे लेक्चर तुमचे इथे मी सांगत आहो. किती लेक्चर होतं इथे झालंच आहे ना, 4 आणि 4 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17 लेक्चर झाले. चॅलेंजिंग प्रश्न याचे 2 ते 3 लेक्चर येईल. 17 आणि 2 19 आणि याचे जवळपास 2 ते 3 लेक्चर येईल. ठीक आहे, 19 आणि 2 21, कमीत कमी आणखी 21 लेक्चर येईल. म्हणजे जवळपास आपले
आतापर्यंत झाले आपले 53 क्लास झाले, ठीक आहे. 53 क्लास झाले आणि हे 21 लेक्चर पकडतो म्हटलं तर हे होत आहे 75च्या आसपास तुमचे लेक्चर किंवा 75+ तुमचे लेक्चर्स या बॅचमध्ये येईल. ओके, चला आणखी 2-3 मिनटं आहेत, त्याला राहू द्या. ओके, थँक्यू. आणि हां, व्हिडिओजला होत असेल, शक्य होत असेल तर शेअर करत चला. थँक्यू.